आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 10 आपण बातम्या बघूया। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक अभियांत्रिकी कामासाठी विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर ब्लॉक असेल। मुंबई शहरात बांधकामातील टाकाऊ साहित्याची विल्हेवाट करण्यासाठी पालिकेने यंत्रणा उभारली आहे। दहिसर आणि कल्याण शिवे फाट्यात 2 प्रकल्प सुरू झालेत। मुंबई महानगर परिसरामध्ये किमती वाढल्यानं परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट। घरांच्या किमतीमध्ये गेल्या 5 वर्षात 55% वाढ। मुंबईच्या सांताक्रूज पश्चिमच्या दांडा गावठाणामध्ये पाण्याअभावी स्थानिकांचा गोंधळ। पोलिसांकडून प्रकरण शांत तर पालिकेचं मात्र दुर्लक्ष। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर विकासकाचा डल्ला। कल्याण पश्चिमेमधील मौलवी कंपाऊंड परिसरातील भूखंड आहे। विकासकावर गुन्हा दाखल झाला आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 12 किलो सोनं जप्त। डीजेच्या लाईटमधून सोन्याची तस्करी, दोघांना अटक झाली आहे। नवी मुंबईत 12 कोटींचा ड्रग जप्त। गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई। विविध भागामध्ये 25 ठिकाणी छापेमारी। 13 नायजेरियन ताब्यात। कल्याण डोंबिवली परिसरात भटकं श्वान आणि मांजर चावल्यानं 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू। वर्षभरात 18,700 जणांना श्वान चावल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे। घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर क्रेन कोसळून भीषण अपघात। एक दुचाकीस्वार गंभीर जखमी। घाटकोपर उड्डाण पुलावरील ठाण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे।